आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। भारतीय मजदूर संघ म्हणून कामगारांच्या सगळ्या असंघटित आणि संघटित सर्वच कामगार वर्गासाठी आम्ही कायम लढा देत आलो। गेल्या 72 वर्धापन दिन आम्ही 23 जुलैला नुकताच साजरा केला आणि काही पार्श्वभूमीवर सरकार कोणतेही असो कामगारांच्या लढ्यासाठी आम्ही कायम सक्रिय राहिलेलो आहोत। आता जवळपास आमच्या केंद्रीय कार्यकारिणीची जी बैठक झाली आमची रांचीला, त्याच्यामध्ये आम्ही सर्व देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाच्या 11 मागण्या आहेत, प्लस त्या राज्यातील जे काही स्थानिक इश्यू असतील त्या संदर्भामध्ये आम्ही लढा देत आहोत। आपल्याला माहिती आहे की वेतनमान सगळीकडे वाढत जात आहे, पण कामगार कायद्यानुसार मिळणारे जे मर्यादा आहेत, मग ती बोनसची असो वेतन मर्यादा असो, या सगळ्या मर्यादा या पूर्वपारंपरिक आहेत। त्यामुळे वेतन वाढून सुद्धा अनेक कामगार हे पगार वाढल्यामुळे त्या वेतनाच्या किंवा बोनसच्या दायऱ्यामध्ये येत नाही। उदाहरण द्यायचं झालं तर 21,000ची वेतन मर्यादा आहे लागू आपल्या याच्यामध्ये, तर ती 42,000 करावी आपण असं म्हणलं तर ESI ची मर्यादा असेल। आता 21,000च्या वर पगार गेला तर तो ESIच्या दायऱ्यामध्ये येत नाही आणि त्यामुळे त्याला मिळणारा जो सामाजिक सुरक्षेचा लाभ आहे तो मिळत नाही। अशा जवळपास 11 गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये कामगार हा येणाऱ्या बदलत्या कायद्यांमुळे किंवा येणारा आता लेबर कोड आहे त्याच्या संदर्भामध्ये सर अनिलजी सांगतीलच, पण ह्या बदलत्या कामगार लेबर कोडमुळे सुद्धा अनेक बदलामध्ये कामगार हा लाभापासून वंचित राहणार आहे आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलंय की ह्या सगळ्या मर्यादा जर बदलल्या गेल्या नाहीत तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही। यापूर्वी केंद्र सरकारशी आमचे बोलणे झाले, लेबर कोडमध्ये सुद्धा आपण दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत, त्या दुरुस्त्या सुचवलेल्या असल्या तर सुद्धा अजून त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, त्याला गती येत नाहीये आणि त्याच कारणासाठी आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। संपूर्ण देशभर एकाच वेळेला कलेक्टर कचेरीवर 17 ऑगस्टला आंदोलन होणार आहे। देशव्यापी धरणं आंदोलन होईल, सरासरी 4 तासापेक्षा अधिक आंदोलन सगळीकडे होईल आणि जवळपास महाराष्ट्रातनं 25,000पेक्षा जास्ती कर्मचारी बंधू हे याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। कामगारांचे जे विविध प्रलंबित प्रश्न आहेत ज्याचा सातत्याने भारतीय मजदूर संघ पाठपुरावा करतो आहे, त्या प्रश्नांकडे केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधणे आणि त्याची जी तीव्रता आहे ही सरकारला दाखवून देण्यासाठी सातत्याने आम्ही आंदोलन करत आहोत। 25 फेब्रुवारीला आम्ही देशभर अशाच प्रकारची निदर्शने केली होती। जवळपास एकाच दिवशी 550 जिल्ह्यांमध्ये भारतीय मजदूर संघाचे कार्यक्रम झालेले होते आणि या माध्यमातून नवीन कामगार कायद्यांमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या आम्ही केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या पुढे आणलेल्या होत्या। त्यामुळे आम्हाला काही आश्वासन त्या ठिकाणी सरकारने दिलेलं होतं। 21 नोव्हेंबरला केंद्र सरकारने नवीन कामगार कायदे लागू केल्याची घोषणा केली। त्या घोषणा करताना आम्ही आणि या कायद्यांमधील 2 कोडचं स्वागत केलं होतं। 2 मध्ये आमचे रिझर्वेशन आहे असं आम्ही तेव्हा सरकारला म्हटलं होतं। तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की या आपल्या ज्या अडचणी आहेत आणि आपल्या ज्या शंका आहेत किंवा तुमच्या जे काही सूचना आहेत त्याच्याबद्दल आम्ही काम करू आणि तशा प्रकारच्या दुरुस्ती आम्ही नवीन कायद्यामध्ये करू, पण अजूनही त्याच्यावर सरकारने काही केलेलं नाही आणि त्यामुळे आता आमची केंद्रीय कार्यसमितीची बैठक रांचीला झारखंड येथे संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये पुन्हा 17 ऑगस्ट रोजी देशभर धरणं आणि निदर्शन कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे। प्रमुख मागण्या त्याच्यामध्ये असं आहे की आपल्याला माहिती आहे कामगार राज्य विमा योजना ही देशभर लागू आहे। या योजनेची वेतन मर्यादा सध्या 21,000 आहे। अनेक कामगार किंवा अगदी कॉन्ट्रॅक्ट कामगार देखील 21,000च्या पुढे आता पगार घेत असल्याने ते देखील या योजनेच्या बाहेर चाललेले आहेत आणि त्यामुळे लाखो कामगार त्या कामगारांना त्याची गरज असून देखील तांत्रिक कारणामुळे त्या ठिकाणी बाहेर जात आहेत। तर आम्ही सरकारला विनंती केली की याची वेतन मर्यादा 42,000 रुपये आपण केली पाहिजे। भविष्य निर्वाह निधी जो आहे त्याची आता 15,000 रुपयाची मर्यादा आहे आणि EPF पेन्शनवर देखील 15,000च्या पुढे जर पगार गेला तर ती कापण्याची सक्ती मालकांवर नसते आणि त्याचा आधार घेऊन अनेक मालक जे आहेत कामगारांचा भविष्य निर्वाह निधी देखील कापत नाही आणि भविष्य निर्वाह निधी आधारित पेन्शनला देखील त्या ठिकाणी वर्गणी भरत नाही आणि त्यामुळे
कामगार त्या सामाजिक सुरक्षेपासून वंचित आहे, तर ती मर्यादा 30,000 रुपये करावी अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. तिसरा आहे की आमची EPS 95 पेन्शन आहे, भविष्य निर्वाह निधीच्या आधारावर जे खासगी क्षेत्रातून काम करणारे कामगार आहेत, मग ते विविध कारखाने असो, त्या ठिकाणी सहकारी बँका असो, सार्वजनिक उद्योग असो, ज्या ठिकाणी प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट लागू होतो अशा कामगारांना EPS 95 पेन्शन मिळते. ती सध्या किमान फक्त 1,000 रुपये आहे, जी 2014 साली ठरवण्यात आलेली आहे. आता ती 12 वर्ष झाले, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल सरकारने केलेला नाही. ती 7,500 रुपये करावी आणि महागाई भत्त्याशी जोडावी अशा प्रकारची मागणी आमची आहे. त्याच्यासाठी देखील आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. चौथा प्रश्न आहे बोनसचा आहे. आपल्याला माहिती आहे बोनसच्या साठी देखील वेतन मर्यादा 21,000 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे आणि 21,000च्या पुढे जर कामगारांचा पगार गेला तर ते बोनसला कायद्याने पात्र राहत नाही. आणि आता 21,000 ही गोष्ट खूप छोटी आहे. अनेक कामगार आहे, सामान्य कामगार देखील 21,000 रुपयाच्या पुढे पगार घेत असतात आणि त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या ते बोनसला पात्र राहत नाही आणि त्यामुळे त्याचा फायदा घेऊन अनेक मालक कामगारांना बोनस देत नाही. तर त्यामुळे बोनसची मर्यादा देखील 42,000 रुपये केली पाहिजे आणि सध्या किमान बोनस फक्त 7,000 रुपये निश्चित करण्यात आलेला आहे, तो देखील 18,000 रुपये करावा अशा प्रकारची मागणी भारतीय मजदूर संघाने केलेली आहे. आणि या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत. त्याचबरोबर 2 कोड आहेत. नवीन कामगार कायदे आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये इंडस्ट्रियल रिलेशन कोड आहे. या कोडमध्ये अनेक सूचना ज्या आहेत, अनेक कामगार विरोधी तरतुदी त्याच्यामध्ये आहेत आणि त्याचा भारतीय मजदूर संघावर आम्ही सातत्याने विरोध करत आहोत. त्यामध्ये कारखाना बंद करणे, ले ऑफ देणे, त्यानंतर क्लोजर ले ऑफ रिट्रेंचमेंट आणि क्लोजर यासाठी ती थ्रेशोल्ड लिमिट ज्याला म्हणते 300 कामगारपर्यंत वाढवलेली आहे, जी आधी 100 कामगार होती. स्टँडिंग ऑर्डर साठी देखील लागू करण्यासाठी 300 कामगारांपर्यंत मर्यादा सरकारने वाढवलेली आहे, जी आधी 50 कामगार महाराष्ट्रामध्ये होती. आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की महाराष्ट्रातले बहुसंख्य कामगार हे या कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाणार आहेत आणि त्यामुळे या सर्व कामगारांच्या या कायदेशीर हक्कांवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गदा येणार आहे. त्यामुळे ही लिमिट देखील पूर्ववत 100 असली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. संप करण्याचा जो कामगारांचा अधिकार आहे त्याच्यावर निर्बंध या ठिकाणी नवीन कायद्यात आलेली आहे. आधी केवळ इमर्जन्सी इसेन्शियल सर्व्हिसेस मध्येच फक्त नोटीस देण्याची तरतूद आधी होती. आता ती सर्व ठिकाणी केलेली 60 दिवसाची नोटीस किमान दिली पाहिजे अशा प्रकारचं बंधन घातलेलं आहे आणि त्यामुळे कामगारांच्या संप अधिकारावर देखील बंधन येणार आहे. जी नवीन कायद्यामध्ये कामगार संघटनांना मान्यता देण्याची तरतूद आहे, या तरतुदीचा देखील परिणाम कामगार संघटनांवर मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल होणार आहे. हळूहळू कामगार चळवळ आणखी क्षीण होत जाईल असं आम्हाला या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे ते देखील बदलण्याची गरज आहे. कामगार संघटनांमध्ये जे कामगार नसलेले जे बाहेरचे पदाधिकारी असतात त्याची संख्या देखील रिस्ट्रिक्ट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सामान्य कामगार की जे स्वतः त्या ठिकाणी संघटित होऊ शकत नाही आणि बाहेरच्या तज्ञ व्यक्तींशिवाय त्यांना मार्गदर्शन मिळू शकणार नाही, तर त्यामुळे ते संघटित होणार नाही. तर ही देखील त्या ठिकाणी मोठी अडचण त्या ठिकाणी आहे आणि ती मर्यादा देखील काढली पाहिजे. तर हा जो इंडस्ट्रियल रिलेशन कोड आहे, या कोडमध्ये अनेक तरतुदी ज्या आहेत की ज्या कामगार हिताच्या विरुद्ध आहेत त्याचा बदल केला पाहिजे, त्यात ही आमची मागणी आहे. आपल्याला माहिती आहे आणखी एक तरतूद त्याच्यामध्ये अशी आहे की एखाद्या न्यायालयाने अधिकार निर्णय दिलेला असेल तर त्या न्यायालयीन निर्णयामध्ये देखील बदल करण्याचे अधिकार सरकारने या नवीन कोडमध्ये घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे जर संघर्ष करून लोकांनी वर्षानुवर्ष लढाई करून जर न्यायालयीन निर्णय मिळवले, आपल्या बाजूने काही अधिकार प्राप्त केले आणि ते जर सरकार जर बदलणार असेल तर ते काही बरोबर नाही आणि त्यामुळे अशा या सगळ्या बदलांना आमच्या त्या ठिकाणी विरोध आहे. दुसरा एक कोड आहे ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट वर्करच्या संबंधामध्ये अत्यंत भयानक अशा प्रकारच्या तरतुदी नवीन कायद्यामध्ये आहेत. आधी 20 कामगारांसाठी लागू असलेला कायदा आता 50 कामगार असताना लागू होणार आहे. त्यामुळे जवळपास 60-70% कामगार हे या कक्षेच्या बाहेर जातील. त्याचबरोबर
आधी जे नियमित स्वरूपाचं काम होतं ते कॉन्ट्रॅक्टवर द्यायला परवानगी नव्हती, पण सरकारने अनेक कामं जे आहेत की ज्याच्यामध्ये गार्डनिंग असेल, स्वीपिंग असेल, हाऊसकीपिंग, कॅन्टीन, त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी सुरक्षेचे विषय असेल आणि बस सर्व्हिसेस असतील, तर अशा अनेक सर्व्हिसेस ज्या आहेत की या सरकारने कॉन्ट्रॅक्टवर पद्धतीवर द्यायला सरसकट परमिशन त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे कंत्राटी कंत्राट खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्याचबरोबर एखादं काम जर सातत्याने कॉन्ट्रॅक्टवर केलं जात असेल आणि ते कायम स्वरूपाचं असेल तर ते देखील कॉन्ट्रॅक्टवर द्यायला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे अशा अनेक बदल जे आहेत की जे हे कामगारांच्या हिताच्या विरुद्ध आहेत आणि ते सरकारने बदल केले पाहिजे. त्याच्यामध्ये अशी आमची मागणी. आपल्याला माहिती पत्रकार साठीचा एक कायदा होता. आधी त्या ठिकाणी 5 कामगार जरी पत्रकार असेल तरी तो लागू होता, तो ती 10 मर्यादा दिलेली आहे. त्याचबरोबर मोटर उद्योगासाठीचा जो कायदा होता तो 5 कामगारांसाठी आधी लागू होता, आता तो 10 कामगारांपर्यंत वाढवलेला आहे. अशाच पद्धतीने खाणीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत तर त्यांच्याबद्दल देखील काही बदल सरकारने त्या ठिकाणी नवीन कायद्यात केलेले आहेत आणि त्याचा परिणाम असा होतोय की या कामगारांच्या ज्या काही कायदेशीर हक्क असतील, संरक्षण असतील, यावर मोठ्या प्रमाणावर आघात या नवीन कायद्यांमध्ये झालेले आहे आणि त्यामुळे ते बदल केले पाहिजे सरकारने, अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि त्यामुळे याचा सातत्याने आम्ही पाठपुरावा करत आहोत. आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी मिळालेलं होतं, पण तरीही ते झालेलं नाही आणि त्यामुळे साठी हा आमच्या 17 ऑगस्टला पुन्हा आम्ही देशभर निदर्शनं करत आहोत. त्याचबरोबर जे स्कीम वर्कर्स आहेत, अंगणवाडी आहे, आशा आहे, NHM आहे, असे जे स्कीम वर्कर्स आहेत त्यांना देखील मानधन दिलं जातं, पगार मिळाला पाहिजे अशी मागणी आहे. त्यांना बोनस मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे घरेलू कामगार एक मोठा वर्ग आहे, पण या कामगारांना कामगार म्हणायला सरकार तयार नाही आणि त्यामुळे नवीन कायद्यातून त्यांना कामगार या संस्थेतून वगळलंय. लाखो कामगार देशामध्ये आहेत, पण त्यांचं काय होणार असा एक प्रश्न आहे. आणि अंगणवाडी आहे, अंगणवाडीच्या महिला देखील आहे की त्यांना देखील मानधन मिळतं, वेतन मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी. त्यामुळे असंघटित क्षेत्रातले कामगार असू द्या आणि संघटित क्षेत्रामध्ये अनेक समस्या या नवीन कायद्यामुळे निर्माण होणार आहेत. आणखी एक महत्वाचा विषय आहे की औद्योगिक ज्यामध्ये इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट नावाची जी व्याख्या आहे त्या व्याख्येत सरकारने बदल केला आहे आणि या नवीन व्याख्येमुळे ज्या चॅरिटेबल ट्रस्ट असणार आहेत, या ट्रस्टच्या माध्यमातून चालणारे हॉस्पिटल्स आहेत, दवाखाने आहेत, त्याचबरोबर कॉलेजेस आहेत, यांना कामगार संघटनांचा कायदा लागू होणार नाही अशा प्रकारचा निर्णय दिला आहे. तर अशा प्रकारे लाखो कामगार हॉस्पिटल्स आणि याच्यामध्ये कॉलेजेसमध्ये काम करतात, ते संघटना करू शकणार नाही. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की वेतनाची एक नवीन व्याख्या सरकारने केलेली आहे नवीन कायद्यामध्ये. या वेतनाच्या व्याख्येमुळे कामगारांना मिळणारे दैनंदिन भत्ते देखील त्या वेतनात मोजले जाणार नाहीत आणि परिणामी त्यांचं वेतन जे असले वेतन ते कमी होणार अशा एक प्रकारची भीती या नवीन व्याख्येमुळे निर्माण झालेली आहे. तर त्यामुळे समान काम समान वेतनाचा विषय आहे. तर केवळ महिला आणि पुरुषांमध्ये समानता असली पाहिजे एवढ्या पुरती आता मर्यादित असून चालणार नाही. कंत्राटी कामगार आणि कायम कामगार हे जर समान काम करत असतील तर त्याला देखील कुठेतरी समानतेचा कायदा लागला पाहिजे. आज केवळ महिला आणि पुरुष समानतेबद्दल बोललं जातं आणि एकीकडे कॉन्ट्रॅक्ट कामगारांकडून मोठ्या प्रमाणात काम करून घेतलं जातं. आहे की कॉन्ट्रॅक्ट कामगारांचं शोषण होत आहे आणि त्यापेक्षा आमचा प्रयत्न असा आहे की जे नियमित स्वरूपाचं काम आहे तिथे कॉन्ट्रॅक्ट कामगार नेमका कामा नये आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धती रद्द झाली पाहिजे. आणि हे करत असताना जरी कॉन्ट्रॅक्टवर कामगार नेमले तर समान काम करणाऱ्या कामगारांना त्याच्या 75% एवढं वेतन मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील आपण याच्यामध्ये केलेली आहे की जे कायम कामगारांनी कॉन्ट्रॅक्ट कामगार एकच काम करत असेल तर 75% वेतन त्याला दिलं पाहिजे. पण सरकार या बाबतीत सकारात्मक निर्णय घेईल असे तुमची अपेक्षा आहे? घेतला पाहिजे, त्यासाठी सगळं हा दबाव निर्माण करण्याचं काम आता आम्ही करतो. याच्या आधी पण आंदोलन केलं होतं त्यावेळेस काही सकारात्मक सरकार नाही म्हणत नाही. आमचं म्हणणं तेच आहे की आम्ही जे प्रश्न भारतीय मजूर संघाने जे विषय घेतलेले आहेत त्याच्याबद्दल सरकारचं म्हणणं आहे की ठीक आहे तुमच्या म्हणणं जे आहे ते बरोबर आहे, आम्ही त्याच्यावर काम करू, पण ते होत नाहीये. आमचं म्हणणं ते आहे ते झालं पाहिजे. नुसतं सकारात्मक आहे तर आम्ही करू असं म्हणून चालणार नाही. प्रत्यक्ष त्याची कार्यवाही झाली पाहिजे, बदल सरकारने ते त्याप्रमाणे कायद्यामध्ये केले पाहिजे असं आमचा त्या ठिकाणी मागणं आहे.
आपले प्रश्न सुटेपर्यंत करत राहणार. तो संघर्ष करणं कामगार चळवळीचं कामच आहे. कामगार चळवळीचं मुख्य कामच आहे ते की त्या आपल्या प्रश्नांच्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करणं. सरकार दरबारी तर हे सर्व बेदखलच आहे. सरकार नाही, आता आपल्या ज्या लोकशाही व्यवस्थेमध्ये आणि जी आपण घटना स्वीकारली आहे त्याच्यामध्ये कामगार आणि चळवळ आणि आपल्या न्याय मागण्यासाठी सनदशीर मार्गाने लढाई करणं ही आपलं जबाबदारी आहे. त्याची निवडणूक आपण करणार. आपण सनदशीर मार्गाने संघर्ष करणार नाही. एकच उदाहरण देतो की आम्ही जो पाठपुरावा केला बीडी कामगारांच्या संदर्भामध्ये सातत्यानं आणि त्यांना मिनिमम वेजेस पण मिळत नव्हते. गेल्या 12 वर्षाचा आपण लढा घेतला आणि आता आपल्याला माहिती की तो GR लागू झाला आणि मिनिमम वेजेस द्यायला मालक तयार. मालक तोंडच दाखवत नव्हते, पण आपण त्यांना केलेली पत्रापत्र असेल, बीडी उद्योगामध्ये पुणे आणि सोलापूरला केलेलं आंदोलन असेल, त्याचा परिणाम म्हणून त्यांनी GR पण काढलाय आणि ते लागू केलेले. त्यामुळे सातत्य ठेवलं तर होतं असा अनुभव पण आहे, पण लागू करायला लागेल विशेष. पण एकदा झेड सरकार दणका देत का नाही कामगार वर्ग पूर्ण एकच वेळेस. हे छोटे छोटे आंदोलनाने सरकार काही नमतं घेत नाही असं दिसतंय. काय सरकार कुठलंही असो, हे असो नाही तर ते असो, सगळे असंच तसं असंच करतात. करतात. सरकार असतं. त्यामुळे आपल्याला आपण काही ते बघत नाही, आपण आपला विषय लावून धरतो. आता ज्यांनी हे सांगितलं बीडी उद्योगातल्या कामगारांचा महत्वाचा विषय होता. आता गेली जवळपास 2014 पासून सरकारने 379 रुपये एवढं 1000 बीडीचा रेट ठरवलेला होता महाराष्ट्रात. पण फक्त 231 रुपये मालक लोक देत होते, अन्य द्यायला तयार नव्हते. आणि त्यावर कामगार मंत्री यांनी भरपूर प्रयत्न केले, 3-4-5 मीटिंग घेतल्या आणि आता तेवढीच सरकारने देखील पुन्हा तीच ठाम भूमिका घेतली आणि 379 रुपये 1000 बीडीने एवढी मजुरी दिलीच पाहिजे अशा प्रकारचे आदेश काढले. आणि कामगार आयुक्तांना देखील सांगितलं की हे वसुलीचे कामाला तुम्ही तातडीने सुरुवात करा, इतके स्पष्ट आदेश देखील काढले. त्यामुळे सातत्याने आम्ही फॉलो करतो, त्यांचे प्रश्न सुटतात. छोट्या मागण्यांसाठी असं नसून कामगार जगतासाठी एका अर्थानं आपण एक मॉडेल व्हावं या संदर्भातल्या अनेक इंटरॅक्शन केंद्रीय स्तरावर पण होतात, राज्य स्तरावर पण होतात. आजही महाराष्ट्राचं दुर्दैवानं कामगार धोरण नाही, आपण त्याच्याही मागे लागलो. त्याच्यातले आपण सजेशन पण दिले. स्वतः ऍडव्होकेट अनिलजी आणि आमची लिगल टीम आहे ती याच्यामध्ये काम करते. आणि महाराष्ट्राचं कामगार धोरण काय असावं याच्या संदर्भात सुद्धा आपलं काम चालू आहे. आपलं स्वतःचं सर्वस्व म्हणजे रिसर्च सेंटर आहे की ते लेबर सेक्टरमध्ये वेगळा रिसर्च कोणी करत नाही. तिथे फक्त डिग्र्या MSWच्या घेतात आणि एन्जॉय करतात. पण आपण असं स्वतंत्र रिसर्च सेंटर केलेलं आहे. आणि कामगार क्षेत्रामध्ये नेमकं सामान्य कामगाराला नेमकं काय पाहिजे याच्यासाठी डोमेस्टिक वर्कर असो किंवा प्रायव्हेट टॅक्सीवाले असो किंवा असंघटित क्षेत्रातले घरेलू कामगार, अंगणवाडी वगैरे असो, स्कीम वर्करसाठी सुद्धा आता आपलं सर्वे चालू आहे, रिपोर्ट चालू आहे, हॉकर्समध्ये सुद्धा आपलं काम चालू आहे. तर अशा पद्धतीने काम करणारी ही संघटना आहे. त्यामुळे आपला प्रयत्न जो आहे तो एका अर्थानं जड म्हणजे ज्याला याच्यामध्ये पॉलिसी मॅटरमध्ये आपण काम करतो. या सगळ्या विषयाकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. 25 फेब्रुवारीला आम्ही देशभर निदर्शनं केली. आम्हाला असं वाटलं होतं की त्यानंतर सरकार याच्यावर चर्चा करून निर्णय करेल. चर्चा केली पण निर्णय काही होत नाही आणि त्यामुळे पुन्हा या सरकारला या सगळ्या विषयाची ग्रॅव्हिटी, या विषयाचं गांभीर्य सरकारकडे आणून द्यावं आणि कामगारांच्या मनामध्ये असलेला असंतोष जो आहे तो सरकारला दाखवण्यासाठी आम्ही 17 ऑगस्ट रोजी देशभर एकाच वेळेला आम्ही देशभरामध्ये आंदोलन करणार आहोत. पालघरमध्ये देखील होईल. म्हणजे सर्व जिल्हाधिकारी कार्यालय असं आम्ही या ठिकाणी ठिकाण ठरवलेलं आहे. केंद्राला जे निवेदन आहे ते पंतप्रधान आणि श्रममंत्री यांना आपण निवेदन देत आहोत. प्रत्येक कलेक्टर मार्फत ते निवेदन जाईल आणि राज्य सरकारच्या म्हणजे आपल्या राज्यातले जे इश्यू आहेत त्या संदर्भातलं पत्र माननीय मुख्यमंत्री यांना कलेक्टर मार्फत दिले. असे 2 आहेत, स्थानिक इश्यू आणि केंद्राचे महत्वाच्या मागण्या. अशा दोन्ही संदर्भामध्ये जिथे निर्णय प्रक्रिया थांबलेली आहे, गती मिळालेली नाही आणि इश्यू सुटले पाहिजे या संदर्भातले निवेदन आपण कलेक्टर मार्फत घेणार आहोत. आमचं हे आंदोलन फक्त भारतीय मजदूर संघाच्या संघटनांचंच आंदोलन आहे. त्याच्यामध्ये अन्य ज्या विचारांच्या संघटना आहेत ते याच्यामध्ये नाही. ज्या संघटना आहेत किती अशा संघटना आहेत सांगतो. त्याच्यामध्ये आता मुंबईमध्ये आपल्यामध्ये घरेलू कामगार आहेत, फेरीवाले, रिक्षा, टॅक्सी चालक आहेत, पोस्टल डिपार्टमेंट आहे, रेल्वे आहे, बँका आहे, LIC आहे, पोर्ट अँड डॉक आहे, त्याच्यानंतर पोस्टल डिपार्टमेंट आहे. या सर्व उद्योगांमध्ये भारतीय मजदूर संघाचं काम आहे. सहकारी बँका आहे.
या सगळ्या उद्योगातले कामगार, खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र, सरकारी क्षेत्र याच्यात सर्व ठिकाणी BMS आहेत आणि या सर्व BMSच्या संलग्न संघटनांचे सर्व कामगार त्या ठिकाणी मोठ्या संख्येने येतील. आपण जर पाहिलं तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन मध्ये जाताना या संघटनेला प्रतिनिधित्व दिलं जातं ते भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली या कामगारांचं शिष्टमंडळ किंवा कामगारांचं कमिटी त्यामध्ये जात असते. त्याचं नेतृत्व भारतीय मजदूर संघाकडे असतं. G20 नावाचा जो हा देशभर झाला त्यामध्ये L20 असा लेबर 20 असा जो होतं त्यामध्ये अखिल 20 देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेचं नेतृत्व भारतीय मजदूर संघाकडे होतं आणि त्याचं अध्यक्षस्थान भारतीय मजदूर संघाकडे होतं. भारतीय मजदूर संघ देश के लिए करेंगे काम, काम करेंगे पूरा दाम, राष्ट्रहित, उद्योगहित आणि श्रमिक हित अशा तत्वावर काम करणारी संघटना आहे. या संघटनेत अंगणवाडी आशा वर्कर म्हणजे समाजातल्या शेवटच्या थरापासून अत्युच्च स्तरापर्यंत बँक ऑफिसर किंवा कुठले ऑफिसर या सर्व थरावर काम करणाऱ्या कामगार संघटना आहे. देशामध्ये 6000 पेक्षा जास्त कामगार संघटना या भारतीय मजदूर संघाला अफिलिएटेड आहे. त्याचप्रमाणे देशातल्या सर्व जिल्ह्यामध्ये कमिटी असणारी ही एकमेव संघटना आहे. त्या देशामध्ये देशातील सर्व जिल्ह्यामध्ये आमचं कमिटी आहे आणि त्या ठिकाणी भारतीय मजदूर संघाचं काम चालतं. जसं आता